निवडणूक आली की सगळ्यांना एकच प्रश्न पडतो, मतदान यादीत माझं नाव आहे का नाही? आणि नसेल तर मतदान कसं करणार? तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलवर बसून फक्त 10 मिनिटात तुमचं नाव कसं तपासायचं हे सांगणार आहे. खूप लोक शेवटच्या क्षणी मतदान केंद्रावर जातात आणि तिथून समजतं अरे नावच नाही. तर अशी परिस्थिती पुन्हा येऊ देऊ नका. हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि फक्त 2 गोष्टी तपासा. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर क्रोम किंवा कुठलाही ब्राउझर उघडा. सर्च करा वॉटर सर्व्हिस पोर्टल किंवा NVSP. पहिली गव्हर्नमेंट वेबसाईट उघडा. वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला एकच पर्याय दिसेल, सर्च इन द इलेक्शन रोल. त्यावर क्लिक करा. इथे 2 प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधू शकता. पहिला तुमच्या माहितीद्वारे म्हणजे बाय डिटेल्स, नाव, त्यानंतर वडिलाचे किंवा पतीचे नाव, जन्मतारीख, राज्य, जिल्हा ही माहिती भरून सर्चवर क्लिक करा. आणि दुसरा एपिक नंबरने. तुमच्याकडे वोटर ID कार्ड असेल तर त्यावर एपिक नंबर असतो. तो नंबर टाका आणि सर्च करा. हे सर्वात जलद आणि अचूक आहे. आता सर्च केल्यानंतर लगेच तुमचं नाव दाखवेल. त्यात काय काय दिसेल तर तुमची नाव नोंद, मतदान क्रमांक, मतदान केंद्र, गाव किंवा शहर, असेंब्ली, परत बूथ माहिती. जर नाव सापडलं तर अभिनंदन, आपण मतदान करू शकता. जर नाव दिसत नसेल तर फार काळजी करू नका. 2 कारणे असू शकतात. पहिला, तुमची नोंदणी झालेली नाही किंवा दुसरा, नोंदणी चालू आहे किंवा रिजेक्ट झालेली आहे. अशा वेळी फॉर्म नंबर 6 भरून पुन्हा ऑनलाईन नोंदणी करू शकता. आता सर्च रिझल्टमध्ये व्ह्यू डिटेल्सवर क्लिक करा. तिथे तुमचा बूथची अचूक माहिती मिळते. तुम्हाला कुठे मतदान करायचे आहे ते अगदी नकाशासह दिसते. मतदान हा हक्क आहे आणि जबाबदारी, म्हणून आजच तुमचं नाव तपासा. या व्हिडिओमुळे मदत झाली असेल तर मराठी मित्र या माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.